प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद. आज त्याने परत एकदा आपल्याला ही संधी दिलेली आहे की आपण या पवित्र भक्तीमध्ये सहभागी व्हावं. आज आहे 18 ऑक्टोबर 2020 व वर्षातील 42वा रविवार असून पेंटिकॉस्ट नंतरचा 20वा रविवार आहे. आज आपण विशेष प्रकारे लेट इज संडे साजरा करीत आहोत. आपण भक्तीचा आरंभ करीत आहोत. मंडळीने कृपया स्थिर स्थावर व्हावे. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जनांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्य थोर आहेत. ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात. त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे न्यायीपण सर्व काळ टिकून राहते. प्रभूच्या गौरवासाठी आपण सर्वजण उभे राहून उपासना संगीत यामधनं गीत क्रमांक 543 हे गाऊया. उपासना संगीत गीत क्रमांक 543. ख्रिस्ती बांधवांनो सुवार्ता गाजवा. आपण उभे असतानाच
प्रेषितांचा मतांगीकार म्हणून त्रैक्य देवावरील आपला विश्वास आपण जगजाहीर करूया. आपण प्रेषितांचा मतांगीकार एकत्रितपणे म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. मंडळीने कृपया स्थानापन्न व्हावे. ही वेळ आहे प्रार्थनेची. लेटी कमिटी ऑन ले ॲक्टिव्हिटीचे सदस्य मिस्टर मधुकर जगताप यांना यावेळेला मी विनंती करते की त्यांनी प्रार्थनेमध्ये आपलं पुढारीपण करावं. आपण प्रार्थना करू. पवित्र थोर दयागण प्रभू परमेश्वरा, आमच्या निर्माणकर्त्या, उद्धारकर्त्या प्रिय ख्रिस्ता, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. आजच्या या शाबात दिवशी प्रभू तू आम्हाला आमच्या कुटुंबांमधून या भक्तीमध्ये तू एकत्र केलंस आणि आमचं मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज देव बाप्पा, तू आज आमची भेट घे आणि आमची चित्तशुद्धी कर. देव बाप्पा, आज आम्ही विशेष करून तुझ्या चरणासमोर येतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, आतापर्यंत तू आमच्या जीवनामध्ये केलेल्या सर्व गोष्टींबद्दल प्रेमळ प्रभू, आज आम्ही आजच्या या लेटी संडेच्या दिवशी प्रभू आम्ही तुझ्या चरणासमोर येतो आणि आमच्या मंडळीतील प्रत्येकांसाठी विशेष प्रार्थना करतो. देव बाप्पा, लहान थोरांच्या जीवनामध्ये प्रभू जे आतापर्यंत तू सुकार्य केलेलं आहेस प्रभू, आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की इथून पुढे देखील प्रभू त्यांची तू काळजी घ्यावीस, सर्व प्रकारे त्यांना तू सहाय्य करावंस, त्यांच्याबरोबर तू राहावंस, त्यांच्या कलागुणांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करून घ्यावास आणि देवबाप्पा या मंडळीद्वारे केवळ तुझा गौरवच तू करून घ्यावंस. देवबाप्पा, आज विशेष करून तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या चर्चच्या ज्या वेगवेगळे घटक आहेत प्रभू, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. महिला मंडळ आहे आणि त्याचप्रमाणे मेथडिस्ट मेन आहे, तरुण संघ आहे MIF, आणि त्याचप्रमाणे देवबाप्पा मेडिकल डिपार्टमेंट आहे, त्याचप्रमाणे देवबाप्पा संडे स्कूल आहे. देवबाप्पा, या सर्व घटकांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो आहे प्रभू. या सर्वांच्या द्वारे केवळ तुझं गौरव व्हावं प्रभू, आणि देवबाप्पा सर्वांद्वारे केवळ तूच गौरविला जावास अशी दया आणि कृपा कर. यासाठी प्रभू त्या प्रत्येक घटकाला तू प्रबळ कर प्रभू, तुझ्या शक्तीनं सामर्थ्यानं भर. त्यांच्या जीवनातील त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर आणि देवबाप्पा या भयानक अशा महामारीच्या दिवसांमध्ये देखील प्रभू जी कृपा तू पुरवलेली आहेस त्याप्रमाणे देवबाप्पा त्याने पुढे वाटचाल करून तुझं गौरव करावं, यासाठी त्यांचं तू विशेष प्रकारे तुझ्या आत्म्याचे योग्य मार्गदर्शन कर, अशी ही प्रार्थना आम्ही तुझ्या चरणापाशी करतो. देवबाप्पा, आम्ही आमच्या मंडळीचे पाळक मिसेस सुलभा आहाळे यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. देवबाप्पा, जरी त्या आम्हापासून थोड्याशा दूर आहे, परंतु देवबाप्पा तू त्यांचा उपयोग आमच्या मंडळीच्या आत्मिक गरजेसाठी तू करून घेत आहेस आणि देवबाप्पा या ऑनलाईन माध्यमामधून प्रभू त्यांच्याद्वारे तू आम्हाशी बोलत आहेस, आमची काळजी वाहत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. देवबाप्पा, यावेळेला आम्ही आमच्या मेथडिस्ट चर्चेससाठी प्रार्थना करतो, MCIसाठी प्रार्थना करतो. देवबाप्पा, आम्ही आमच्या बिशप साहेबांसाठी प्रार्थना करतो. या संपूर्ण MRCचा कारभार पाहत असताना त्यांना तुझं मार्गदर्शन तू दे प्रभू. त्यांच्याद्वारे प्रभू, त्यांच्या नेतृत्वाद्वारे सर्व मंडळ्या सुव्यवस्थितपणे पुढे कार्य करत राहाव्यात,
यासाठी प्रभू त्यांचं तू सहाय्य कर. देवबापा आम्ही जे सर्व DS आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांच्याद्वारे देखील प्रभू तुझा गौरव येणाऱ्या दिवसांमध्ये प्राकर्षाने तू करून घे. देवबापा जे सर्व पाळक वर्ग आहेत त्यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये सोपितो आणि देवबापा त्यांचाही ताबा तू घे आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव वेगवेगळ्या मंडळांमध्ये तू करून घे अशी ही प्रार्थना तुझ्या चरणापाशी करतो. देवबापा यावेळेला आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशामध्ये ही जी कोविड-19ची ही जी महामारी आहे त्याच्यासाठी विशेष प्रार्थना करतो प्रभू. देवबापा खरोखर हे महान संकट आम्हावर आलेलं आहे आणि देवबापा यामधून पर्याय काही दिसत नाही असं वाटतं, परंतु देवबापा आम्ही जे विश्वासणारे आहोत आम्हासाठी प्रभू पर्याय आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि देवबापा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की देवबापा या सर्वाचं कंट्रोल तू आपल्या हाती घ्यावास आणि देवबापा या आमच्या देशाला या महामारीपासून तू वाचवावंस, मुक्ती द्यावीस अशी प्रार्थना तुझ्या चरणापाशी करतो. केवळ आमच्या देशालाच नव्हे तर प्रभू विश्वामध्ये प्रभू हा जो हे जे संकट पसरलेलं आहे प्रभू त्या संकटापासून या देशाला संपूर्ण जगालाच वाचवावंस अशी प्रार्थना आम्ही तुझ्या चरणापाशी करतो. कारण देवबापा तू केवळ एका देशाला नव्हे तर प्रभू संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी आपल्या स्वतःच्या पुत्राला तू पाठवलं की ज्याने प्रभू या भूतलावर येऊन आपला प्राण दिलं यासाठी की आमचा सर्वांचा बचाव व्हावा, आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. आणि म्हणूनच देवबापा आम्ही तुझ्या चरणापाशी येतो कारण देवबापा अशक्य असं तुला काहीच नाही. म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू की देवबापा ही महामारी जो आपल्या हातामध्ये घे प्रभू ती तू नष्ट कर आणि त्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्या चरणाशी जास्तीत जास्त लागावं अशी दया आणि कृपा कर. देवबापा यावेळेला आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो जे जगामध्ये अशांतता पसरलेली आहे, जे मोठं युद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येते किंवा आमच्या कानावर येते प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू की देवबापा जसं अशक्य असं तुला काहीच नाही प्रभू. देवबापा तू असं कर प्रभू की त्यामध्ये त्या सर्व देशांच्या जे पदाधिकारी आहेत किंवा देवबापा अधिपती आहेत प्रभू त्यांच्या मनामध्ये तू कार्य कर. एकमेकाबद्दल तू प्रीती निर्माण कर प्रभू. तुझी प्रीती त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये घाल देवबापा. त्याद्वारे प्रभू हे जे महायुद्धाचं जे संकट आहे ते तू निवारण कर जेणेकरून प्रभू आम्ही तुझं गौरव करू आणि देवबापा सर्व देशाला तू महान परमेश्वर आहेस आणि देवबापा तुझ्या नावाची महती त्यांना कळावी आणि त्यांनी तुझ्याकडे वळावं असं तू धैर्य बोलले होते. या दिवसांमध्ये आम्ही तुझ्याकडे विशेष प्रार्थना करतो प्रभू आमच्या मंडळीद्वारे आणि जे ले ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. आम्ही जास्तीत जास्त व्हिजिट्स कराव्यात, आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करावं आणि या दिवसांमध्ये विशेष करून तुझ्या सुवार्ता प्रसाराचं कार्य जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा अशी दया आणि कृपा कर प्रभू. आज तुझ्या आत्म्याने तू आम्हा सर्वांना भर यासाठी प्रभू आम्हाला चांगल्या रीतीने ओझ्यानं प्रभू हे तुझं कार्य जे आहे ते करता येईल आणि म्हणून आमच्या मंडळीतील लहान थोरांना पुन्हा एक वार आम्ही तुझ्या हातामध्ये सोपितो. देवबापा आज विशेष करून प्रार्थना करतो आमच्या मंडळीचे जे सभासद ज्यांच्या कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, कठीण परिस्थिती आहेत, ज्यांच्या कुटुंबांमध्ये आपले प्रियजन या महामारीमुळे देवाकडे गेलेले आहेत अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो प्रभू. तुझ्या शांतीचा हात त्यांच्या तुझ्या सामर्थ्यात सांत्वनाचा हात त्यांच्या पाठीवर ठेव प्रभू आणि तू त्यांचं सांत्वन कर, त्यांच्याबरोबर राहा. जे दुःखी कष्टी संकट असतील प्रभू त्यांचा तू सहाय्य करता हो. देवबापा जे या दिवसांमध्ये ज्यांना आरोग्याची गरज आहे, जे आजारामध्ये आहेत त्यांना स्पर्श कर देवबापा, त्यांना तू बरं कर. या सर्वांमधून केवळ तुझं गौरव होऊ दे प्रभू. हो देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू कारण तू आमचं या दिवसांमध्ये सहाय्य करत आहेस, मार्गदर्शन करत आहेस आणि म्हणूनच देवबापा पुन्हा एक वार आम्ही तुला धन्यवाद देतो आणि मान महिमा गौरव तुला देतो आणि पुन्हा एक वार आमची मंडळी पुन्हा एक वार आम्ही तुझ्या हातामध्ये सोपितो. आज जे वचन तू आम्हापर्यंत आणणार आहेस प्रभू त्याकडे लक्ष लावित असताना आमचे नेत्र उघड प्रभू, आमच्या अंतर्यामाचे नेत्र उघड प्रभू आणि केवळ ऐकणारे नसावे तर त्याप्रमाणे कृती करणारे असावे अशी दयाने कृपा कर. आणि म्हणून आम्हा सर्वांना आम्ही पुन्हा एक वार तुझ्या हातामध्ये सोपितो, मान महिमा गौरव तुला देतो. येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू आहे. आपण प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये एकत्रित होऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळी कृपा करून उभी राहील. आपण आळीपाळीने वाचावयाच्या शास्त्रपाठामध्ये सहभागी होतो आहोत. संस्कार व विधी पुस्तक 42वा रविवार, आणि हा आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचून झाल्यावर आपण ईशस्तवनामध्ये सहभागी होऊया. आळीपाळीचा शास्त्रपाठ, संस्कार व विधी आणि निवडक शास्त्रभाग, 42वा रविवार, अढळ श्रद्धा. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तूच परते, मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सर्व आनंद आहे. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. मधसाठी मापनसूत्रे रमणीय स्थळी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. यास्तव माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास गर्तेचा अनुभव घडू देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात संपूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. आमेन. मंडळीने कृपया स्थानापन्न व्हावे. यावेळेला शास्त्रपाठ वाचन होईल. जुना करार, यशाया संदेष्टाचं पुस्तक 6वा अध्याय 1 ते 8 ही वचने आपल्यासाठी मिस्टर योसेफ एम रणभिसे हे वाचून दाखवतील. तसेच परमेश्वराला धन्यवाद असो. आजच्या मननासाठी यशायाचा 6वा अध्याय 1 ते 8 पर्यंत आपण पाहू. विजया राजा मरण पावला. या वर्षी प्रभू उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर मी बसलेले पाहिले. त्याच्या जगाच्या सोगांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोन्ही आपले तोंड झाके, दोन्ही आपले पाय झाके व दोन्ही उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी, त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरठे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध उठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध उठांच्या लोकात राहतो. आणि परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफदूत विधीजवळील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे ओढत आला. तो माझ्या उठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या उठास झाला आहे, म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली.
ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल, किंवा मी म्हणालो हा मी आहे, मला पाठव. वाचलेले वचने परमेश्वर आशीर्वादित करू. आमेन. दुसरा शास्त्रपाठ आपण ऐकत आहोत. 1 पेत्र 4 अध्याय 7 ते 11. ही वचने आपल्यासाठी मिस्टर शरद खंडारे वाचून दाखवतील. पहिले पत्र याचा 4 अध्याय 7 ते 11 ही वचने आपण वाचूया. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गर्व व पराक्रम ही इगानुक त्याची आहे. परमेश्वर वाचलेली वचने आपणाकरता आशीर्वादित करो. यावेळेला मी विनंती करते, आपल्या मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे ले लीडर मिस्टर मार्टिन मॅथ्यू यांनी आपल्या संगती 2 शब्द बोलावेत आणि आपल्या मंडळीला शुभेच्छा द्याव्यात. मिस्टर मार्टिन मॅथ्यू हे कुर्ला हिंदुस्थानी मेथडिस्ट चर्चचे सदस्य आहेत. चर्चमध्ये किंवा आपण असं म्हणूया की रिजनल कॉन्फरन्समध्ये ॲक्टिव्ह आहेत, काम करतात. त्यांची मुलगी ही मुंबई रिजनल कॉन्फरन्स या ठिकाणी जे MYF आहे रिजनल कॉन्फरन्स लेवलचं, त्या ठिकाणी ती प्रेसिडेंट आहे आणि आम्हाला या परिवाराबद्दल कौतुक वाटतं. त्या प्रभूच्या सेवेत ते असेच पुढे जात राहोत अशी सदिच्छा देखील आम्ही व्यक्त करतो. प्रेज द लॉर्ड. आज 18 अक्टूबर हम ऑब्ज़र्व करने वाले हैं लेटी संडे, और मैं मिस्टर मार्टिन मैथ्यूज़, आपका कॉन्फ्रेंस ले लीडर. मेरा अपना चर्च है वार्नर मेमोरियल मेथडिस्ट हिंदुस्तानी चर्च कुर्ला, जहाँ से मैं बिलोंग करता हूँ. और आपने मुझको 2017 में आपने मुझे ले लीडर बनाया, उसके लिए मैं आप लोगों का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और आज का दिन जो मुझे ग्रीटिंग्स भेजनी है आपको, तो मैं आपको दिल से ग्रीटिंग्स भेजता हूँ लेटी संडे के लिए. कुछ मेरा एक छोटा सा मैसेज है जो मैं आपसे शेयर करना चाहता हूँ. और मैं जब से ले लीडर हुआ हूँ और 2017 से I have tried my level best. I have tried my level best to serve as a lay leader. और by conducting seminars, programs, by reaching people, by visiting districts, DS साहब लोगों से मिल करके, डिस्ट्रिक्ट ले लीडर लोगों से मिल करके मैंने अपना पूरा एफर्ट डालने की कोशिश की है कि मैं जितना हो सके उतना अच्छा सर्व कर पाऊँ चर्च को. तो इसके लिए मैं आप लोगों का शुक्रिया अदा करता हूँ कि आपने मुझे चुना और मैं ये सारी चीज़ें कर पाया. मेरा एक मेन फोकस रहा है हमेशा चर्च की ग्रोथ के लिए. और चर्च की ग्रोथ के लिए जो मेरा फोकस रहा है उसमें मैंने हमेशा ये कोशिश किया है कि चर्च की ग्रोथ हो कैसे. तो हम लोगों ने जब ऑब्ज़र्व किया है कि ये लोकल लेवल पे जो प्रोग्राम्स होते हैं आपके चर्चेस के जो लोकल लेवल पे प्रोग्राम होते हैं उससे ज़्यादा चर्च की ग्रोथ होती है. हम लोगों को एनकरेज करते हैं. DS साहब हो गए, आपके पास्टर साहब हो गए, और आपके डिस्ट्रिक्ट ले लीडर्स हो गए, आपके चर्च के ले लीडर्स हो गए, उनको हम लोग एनकरेज करने के लिए प्रोग्राम बनाते हैं. और वो जाकर के आपके चर्च के लेवल पे जो आपके साथ प्रोग्राम मिल के करते हैं तब जाके चर्च ग्रोथ होता है. क्योंकि इसमें जब
एक दूसरे से हम लोग मिलते हैं, एक दूसरे से हम लोग बात करते हैं, एक दूसरे के साथ एक्टिविटीज़ करते हैं, तब जाके चर्च की ग्रोथ होती है। वरना बहुत सारी जगह है जहाँ पर कुछ भी काम नहीं होता, और बहुत सारे लोगों की शिकायत भी है कि भाई हमारे चर्च में ये नहीं होता, हमारे चर्च में वो नहीं होता। तो उसके लिए अभी हम लोगों का एफर्ट चालू है कि हम लोग अपनी पूरी कोशिश कर रहे हैं कि जैसे भी हो हम लोग अपनी तरफ से पूरी 100% देने पाए। सो आई वुड रिक्वेस्ट यू ऑल committee members, pastors and local level lay preachers and the church to conduct programs on local level. जो जितने भी प्रोग्राम्स आप लोकल लेवल पे कर सकते हो उतना अच्छा है, विद द हेल्प ऑफ पास्टर। आपको अकेले नहीं करना है, विद द हेल्प ऑफ पास्टर। बिकॉज मैं आपको एक मैसेज देना चाहूँगा, मैंने जो लिखा हुआ है फॉर लीडर्स एंड कमिटी मेंबर्स, मैं आप लोगों को एक मैसेज ये देना चाहता हूँ मेरी तरफ से कि I would like to request you all to please support your pastor. बिकॉज अगर हम लोग लीडर्स हैं ना, तो हम लोग लीडर्स इसके लिए हैं कि हम पास्टर को सपोर्ट करके, पास्टर के एडवाइस में, पास्टर के अम्ब्रेला में हम लोग आगे बढ़ सके। क्योंकि पास्टर अकेले कुछ नहीं कर सकते, हम लोगों के बगैर पास्टर अकेले हो जाएंगे और पास्टर के बगैर हम लोग अकेले हो जाएंगे। तो इसके लिए हम दोनों साथ में मिल के जो करेंगे वो बहुत इंपॉर्टेंट है। तो मैं ये लोकल लेवल लीडर्स को बोलूँगा कि आप लोग पास्टर्स के साथ मिलके आगे बढ़िए। और क्योंकि पास्टर्स आपके कॉन्ग्रीगेशन में नहीं आते हैं तो कभी कभी कुछ क्लैशेस होते हैं, कुछ ये होते हैं। हम लोग कमिटी मेंबर्स हैं तो इसका मतलब ये नहीं है कि हम लोग चर्च के राजा हो गए, नहीं। वी आर सपोर्ट टू पास्टर्स, हम लोगों को पास्टर को सपोर्ट करना है। तो इसके लिए मैं सब कमिटी मेंबर्स से हाथ जोड़ के रिक्वेस्ट करूंगा कि पास्टर्स के साथ लोकल लेवल पे जितना हो सके उतना काम करिए। और आज हम 6 महीने 8 महीने हो गए कि हमारे चर्चेस बंद हैं, तो पास्टर्स के साथ मिलके आप मेंबर्स के पास जाइए, मेंबर्स का हाल पूछिए और क्या है क्या नहीं है, उनको कुछ प्रॉब्लम है या नहीं है वो देखिएगा। और मैं लीडर्स लोगों को, लीडर्स ऑफ द कॉन्ग्रीगेशन को ये बोलूँगा, ऑलवेज रिमेंबर वी आर द सर्वेंट ऑफ गॉड्स चर्च, वी आर द सर्वेंट ऑफ गॉड्स चर्च। खुदा के चर्च के लिए हम लोग काम कर रहे हैं, ये हमारे घर के लिए नहीं है, ये किसी के लिए नहीं है। तो ऑलवेज बी हम्बल लाइक जीसस, बी हम्बल लाइक जीसस, बी फेथफुल लाइक पॉल एंड बी ओबीडियंट लाइक नोहा और बी जेंटल लाइक अ डव एज सेड इन द बाइबल। और होशियार रहो सरपेंट की तरह, सांप की तरह एकदम अलर्ट रहो, होशियार रहो, बिल्कुल वाइज रहो। तो वो हिसाब से मैं आप लोगों को सबको ये मैसेज देता हूं और थैंक यू बोलूंगा कि आप लोगों ने, मैं सारे पास्टर्स को थैंक यू बोलूंगा जिन लोगों ने मुझे ये मौका दिया कि आप तक मैं अपनी बात पहुंचा सकूं। और ग्रीटिंग्स टू यू, लेटी संडे एंजॉय कीजिए और खुदा आपको हमेशा हमेशा खुश रखे। गॉड ब्लेस यू ऑल, थैंक यू वेरी मच, थँक यू सो मच। आजच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये जे सर्व सहभागी झालेले आहेत त्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करते। आजची ही भक्ती प्रभूने आपल्यासाठी विशेष आशीर्वादाची केलेली आहे। आज लेटी रविवार निमित्त कमिटी ऑन ले ॲक्टिव्हिटीजने या आजच्या भक्तीमध्ये सहभाग दिलेला आहे। मी त्यांचे आभार मानते आणि आज जे सर्व लेटी जगभरामध्ये आहेत त्या प्रत्येकांसाठी शुभेच्छा व्यक्त करते। या लेटी रविवार निमित्त सर्व अदीक्षित विश्वासणाऱ्यांचे अभिनंदन करून मी प्रभूजवळ ही प्रार्थना करते की त्यांच्या मनामध्ये सेवेचा जो वारसा प्रभूने देऊ केलेला आहे तो त्यांनी अशाच प्रकारे अत्यंत उत्साहाने पुढे आणि पुढे न्यावा। कमिटी ऑन ले ॲक्टिव्हिटीचे मी अभिनंदन केलेलेच आहे आणि ज्या वेळेला आपण एकत्रित येऊ लॉकडाऊननंतर त्यावेळेला ले ॲक्टिव्हिटीचे कार्यक्रम रुजू होतील। हंगामाच्या सणास दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या मंडळीचे खूप खूप आभार मानते, त्यांना शुभेच्छा देते आणि हा हंगाम आपल्यासाठी प्रभूने आशीर्वादित केलेला आहे। केवळ आपली मंडळीच नव्हे परंतु आपले आप्तेष्ट, आपले प्रियजन, आपले सगळे मित्रगण
जे सर्वजण या भक्तीमध्ये सहभागी झाले त्यांनी देखील आपल्याबरोबर आणि सर्व जगभरातील विश्वासणाऱ्यांबरोबर हंगाम साजरा केलेला आहे. तर आमच्या ऑनलाईन भक्तीमधील सर्व सहभागी झालेल्या सर्व कुटुंबांचे, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगतरित्या मी आभार मानते. प्रभू हा हंगाम आपल्यासाठी विशेष आशीर्वादाचा करो. पुढील रविवार हा WCS रविवार आहे आणि ह्या रविवारी WCSच्या महिलांनी भक्तीमध्ये सहभाग घ्यावा अशी मी त्यांना जाहीर विनंती करते. या WCS संडेच्या निमित्ताने माझ्या मनामध्ये एकदम आपल्या WCS प्रेसिडेंट ज्या होत्या मिसेस साधना नेल्सन मोहिते यांची आठवण जागृत झालेली आहे. त्यांची आठवण मला आलेली आहे. त्यांची प्रिय आठवण करण्याचं कारण त्या केवळ आपल्याच चर्चमध्ये नव्हे परंतु डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती देखील कार्यरत होत्या आणि त्यांच्या आठवणीत त्यांचे प्रिय पती मिस्टर नेल्सन मोहिते यांनी 10,000चे विशेष दान हंगामानिमित्त मंडळीच्या दान भंडारामध्ये जमा केलेले आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देतो की त्यांनी आपला विश्वास, दृढ विश्वास मंडळीला दाखवलेला आहे किंवा मंडळीला त्याच्याद्वारे साक्ष दिलेली आहे की प्रभूचे निर्णय मान्य करून जीवनामध्ये पुढे जात असताना आपल्या प्रिय पत्नीच्या स्मृती हृदयात घेऊन ते पुढे आणि पुढे आपल्या प्रिय परिवाराला घेऊन जाणार आहेत. प्रभू आपल्याबरोबर असो. मंडळीस चर्च ऑफिसमध्ये काही काम असल्यास सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान आपण ऑफिसमध्ये येऊ शकता आणि त्या ठिकाणी पास्टर स्वप्नील निर्मळ असतील किंवा पाळकीय समितीचे काही सदस्य तिथे असतील आणि आपल्याला ते निश्चितच मदत करतील. आणि त्याच वेळेला आपण आपले जर दान द्यायचं असेल, हंगामाचं दान द्यायचं असेल, स्वनाकाराचे डबे जमा करायचे असतील तर तेही कामं आपण करू शकता. परंतु शक्यतो ऑनलाईन आपण सर्व दानं मंडळीच्या दान भंडारामध्ये जमा करावीत अशी आपल्याला विनंती आहे. ऑनलाईन पाळकीय सेवेसाठी आपण मजबरोबर संपर्क साधू शकता. चर्चच्या लॅपटॉपचे मेंटेनन्स मिस्टर ब्रिजेश कांबळे यांनी तातडीने करून दिलेले आहे. त्यांचे मी आभार मानते. आज सायंकाळी 4:30 वाजता संडे स्कूलचे ऑनलाईन प्रथम सत्र होणार आहे आणि हे कंबाईंड असेल. वेगवेगळे क्लासेस त्याच्या पुढच्या रविवारी सुरू होतील. परंतु ह्या एकत्रित सेशनमध्ये मी स्वतः पुढारीपण करणार आहे. आपल्या मंडळीतील बालकांसंगती बोलणार आहे. मंडळीला विनंती आहे की कृपा करून 4:30 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंतचा वेळ आपल्या मुलांना आपला मोबाईल द्या आणि त्यांना ऑनलाईन येण्यासाठी सहकार्य करा आणि हे जे सत्र आहे संडे स्कूलचं ते यशस्वी व्हावं, लेकरांना आवडणारं व्हावं यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहूया. पालकांनी आपले फोन नंबर व विद्यार्थ्यांची नावे कृपा करून जेव्हा आम्ही लेखी सूचना केली होती त्या सूचनेनुसार ज्यांची नावे दिलेली आहेत त्यांच्याकडे आपण जमा करावेत. त्यामुळे काय होईल की प्रत्येक वर्ग शिक्षक स्वतःच्या मुलांची आणि मुलींची विद्यार्थ्यांची यादी करू शकतील, स्वतःच्या विद्यार्थ्यांची यादी करू शकतील. त्यामुळे काय होईल की आपल्या शिक्षकांना या विद्यार्थ्यांबरोबर संपर्क साधणे सोपं होईल. कृपा करून पालकांनी सहकार्य करावं. काही फोन नंबर आहेत, सगळेच नाही आहेत, म्हणून ही विनंती आम्ही करीत आहोत. यावेळेला एक विवाह घोषणा आहे ती मी करीत आहे. मी रेव्हरंड सुलभा प्रदीप आहाळे, पाळक वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्च, मुरबाड रोड, कल्याण, खालील विवाहाची घोषणा करीत आहे. वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्च कल्याण येथील चर्च सदस्या मिस रोमा अशोक हिवाळे यांचा विवाह मिस्टर स्टीफन शरद लमुवेल, जे सेंट ख्रिस्टोफर चर्च,
CNI कल्याण येथील चर्च सदस्य आहेत यांच्यासोबत करण्याचे आयोजले गेले आहे. नेमलेली विवाह दिनांक 28 ऑक्टोबर 2020 आहे व विवाह सोहळा वर्णन मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्च मुरबाड रोड कल्याण येथे दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे. लग्न गाजविण्याची ही दुसरी वेळ आहे. कोणास हा विवाह होऊ नये असे कायदेशीर कारण माहीत असल्यास त्या व्यक्तीने तसे स्वसहिनीशी व स्वपत्त्यानीशी मंडळीच्या पालकांना कळवावे. तोंडी किंवा निनावी केलेली तक्रार यांची दखल घेतली जाणार नाही. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू जगातील कार्य एका विवाह सोहळ्यात जाऊन सुरू केलंस. काना गावातील लग्नात तू स्वतः उपस्थित होतास आणि प्रभू जो परिवार त्या ठिकाणी लग्नाच्या तयारीत होता त्यांच्या सर्व सोयींची तू दखल घेतलीस आणि जे कमी पडलं त्याची पूर्तता केलीस. प्रभू परमेश्वरा, ह्या तुझ्या कार्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. विनंती आहे की ज्या वेळेला मिस रोमा व मिस्टर स्टीफन शरद लमुएल विवाह बंधनामध्ये एकत्रित येणार आहेत तेव्हा त्यांची आध्यात्मिक तयारी होऊ देत आणि या विवाह सोहळ्याच्या द्वारे प्रभू एक कुटुंब प्रस्थापित व्हावं असा आशीर्वाद तू त्यांना दे. त्यासाठी ज्या सर्व गोष्टींची गरज आहे त्यांचा पुरवठा तू आपल्या दयेने कृपेने कर. लग्नाची सर्व तयारी तुझ्या इच्छेनुरूप उत्तम प्रकारे व्हावी असं तू दयेने कृपेने कर. ही प्रार्थना आम्ही धन्यतारक येशूच्या नावात केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. जे सर्व लेटी आहेत, जे मंडळी संगती संलग्न राहून मंडळीच्या द्वारे देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. जे आपल्या गरजा प्रभूकडे सादर करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. अनेक लोक आहेत ज्यांना प्रभूने प्रार्थनांची उत्तरं दिलेली आहेत. आपण त्यांच्यासाठी उपकारस्तुती करणार आहोत. मागील आठवड्यात ज्यांनी आपले वाढदिवस आणि लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. मागील आठवड्यामध्ये ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले ते आहेत 12 ऑक्टोबर रेबेका खंडागळे, शालिनी जॉन, वीरेंद्र ए जोगळेकर, पेत्रस जे मिरपगार. 13 ऑक्टोबर राजेंद्र जाधव, सुमित एस रणसिंग, दीपाली जी बोर्डे. 14 ऑक्टोबर ब्रिजेश एम कांबळे, डायना एन महापुरे, अनुजा जगताप, प्रिया जे हिवाळे. 15 ऑक्टोबर सॅमसन राव, अमोस चक्रनारायण, सुशांत एस तारे, राहुल आर कांबळे, रेचल एल गायकवाड. 16 ऑक्टोबर डॉली पी बोर्डे, स्वाती एन सोनावणे. 17 ऑक्टोबर सुदेश देठे, देवदान अल्हाट, नितीन महापुरे, प्रवीण गुंजाल, शशिकला चेन्नाय, सॅम्युअल ए जॉन. 18 ऑक्टोबर अण्णा ए चांदेकर, मरियम एस वाघे. 18 ऑक्टोबर जेडन विकास रायबुर्डे. ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांची नावे येण्याप्रमाणे: 12 ऑक्टोबर मिस्टर सुनील अँड मिसेस शैलजा क्षत्रिय. 17 ऑक्टोबर रोजी मिस्टर नेल्सन मोहिते यांचा विवाह मिसेस साधना मोहिते यांच्याबरोबर झाला होता. आज मंडळी त्यांच्याबरोबर विशेष प्रकारे
प्रार्थनेद्वारे त्यांच्याबरोबर असणार आहे. मंडळीला विनंती आहे की माझ्यासाठी आणि रेव्हरंड प्रदीप याहळे यांच्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये असावं. 15 ऑक्टोबर रोजी आम्ही देखील आमच्या लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. प्रार्थना करूया. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकतोस, आमच्या प्रार्थनांना उत्तरे देतोस आणि प्रत्येक उत्तरामागे काहीतरी कारण असतं. आज आम्ही तुझ्यासमोर नम्र होतो आहोत आणि विनंती करीत आहोत प्रभू की आमच्या या प्रिय मंडळी समवेत आमचे जे सर्व मित्रगण आहेत, आमचे आप्तेष्ट आणि आज ऑनलाईनमध्ये जे सर्व सहभागी झालेले आहेत, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आज जर प्रभू परमेश्वरा या भक्तीत लोक यासाठी तुझ्याबरोबर बोलत आहेत की त्यांना तुला काही सांगायचं आहे, तुझ्याकडून मार्गदर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे. प्रभू परमेश्वरा त्यांच्या विनंतीकडे, त्यांच्या हाकेकडे तू कान दे आणि त्यांच्या मनोकामना, त्यांच्या इच्छा तू पूर्ण कर. आणि प्रभू जर ते अडीअडचणीत आहेत, जर आजारांचा सामना करीत आहेत, अशक्तपणामध्ये आहेत, विनंती आहे प्रभू त्यांच्या समवेत तू हो. जर कोणी आर्थिक अडचणीत आहेत तर प्रभू परमेश्वरा तुझ्या ऐश्वर्य भांडारातून त्यांची पूर्तता कर. आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आहोत की मिसेस वैशाली वाघमारे व मिस महिमा वाघमारे यांना तू पूर्ण आरोग्याचं दान दिलेलं आहे आणि त्या आपल्या घरी परतल्या आहेत. प्रभू त्यांची सर्व काळजी तू घेतलीस आणि इथून पुढेही तू त्यांची काळजी घेणार आहेस असा आमचा दृढ विश्वास आहे. विनंती आहे प्रभू परमेश्वरा या परिवाराबरोबर तू विशेष प्रकारे हो. आणि ज्यावेळेला मिस्टर अभिषेक वाघमारे हे परदेशामध्ये आहेत, विनंती आहे प्रभू की दयेने कृपेने त्यांना देखील तू मनाची शांती दे, अभ्यास करण्यासाठी शक्ती सामर्थ्य पुरव. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत प्रभू परमेश्वरा, आम्ही त्यांच्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू, या भूतलावरती तू आम्हाला जन्म दिलास, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आम्हाला निर्माण केलंस आणि प्रभू परमेश्वरा आता आम्हाला जे कार्य या ठिकाणी करायचं आहे, या जगामध्ये करायचं आहे, ते करण्यासाठी तुझं मार्गदर्शन आणि तुझी मदत मिळू देत. आपलं दैनंदिन जीवन जगण्याकरिता विशेष प्रकारे या सर्व बहीण भावांबरोबर तू हो. कोणाला अभ्यास आहे, कोणाला नोकरीवर जायचं यायचं आहे, कोणाला आपलं प्रिय घरकुल सांभाळायचं आहे, कोणाला आपलं करिअर घडवायचं आहे. आणि प्रभू परमेश्वरा काही लोक तुझ्याकडे आपल्या मनातील इच्छा जाहीर करीत आहेत. विनंती आहे की आज त्यांनी जे मागितलं आणि तू त्यांना जे देऊ इच्छित आहेस त्या सर्वांचा वर्षाव त्यांच्यावरती कर. हे प्रभू परमेश्वरा, ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांच्या समवेतही तू हो. आम्ही प्रार्थना करीत आहोत मिस्टर सुनील व मिसेस शैलजा क्षत्रिय यांच्यासाठी, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये, त्यांच्या संसारामध्ये तू त्यांच्याबरोबर हो. त्यांच्या आवश्यकता तू आपल्या ऐश्वर्य भांडारातून पूर्ण कर. आम्ही ब्रदर नेल्सन मोहिते यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमच्या या प्रिय बंधूबरोबर तू हो. त्यांनी जो आपला विश्वास आणि आपली साक्ष आपल्या कृतीच्या द्वारे जी प्रगट केलेली आहे त्याबद्दल प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. केवळ तुला आणि तुला गौरव देतो. आणि विशेष प्रकारे प्रभू परमेश्वरा, त्यांनी काल आपला जो लग्न वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रिय परिवारासमवेत आपल्या प्रिय पत्नीची आठवण करून तुला ज्या प्रार्थना सादर केलेल्या आहेत प्रभू त्यांचा तू स्वीकार कर. प्रभू विनंती आहे की ज्यावेळेला मी आणि रेव्हरंड प्रदीप याहळे सेवेमध्ये आहोत, आमच्या समवेत तू हो आणि आमच्या सेवेकरिता लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू कर. विशेषतः शक्ती, सामर्थ्य, आरोग्य दे. आणि प्रभू परमेश्वरा, आमच्या कार्यामध्ये आम्ही विशेष प्रकारे स्वतःला पूर्णपणे समर्पित करावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे. हे प्रभू परमेश्वरा, आमच्याजवळ भरपूर काही आहे, पण तरी देखील आम्ही जे काही मागितलेलं आहे त्या या काळातल्या
आत्ताच्या आमच्या गरजा आहेत. विनंती आहे प्रभू, ह्या गरजांचा पुरवठा आम्हा सर्वांसाठी तू दयाने कृपेने कर. आमच्या लेटीला तू आशीर्वादित कर आणि जे सर्व तुझ्या सेवेत आहेत त्यांच्याबरोबर तू हो. ज्यांना प्रभू परमेश्वरा सेवा करण्याची इच्छा आहे त्यांचा उपयोग तू आपल्या वैभवी सेवेकरिता करून घे. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, तुझी स्तुती करतो आणि ही प्रार्थना तुला सादर करतो. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण विशेष प्रार्थना आपल्या लीडर्स साठी करणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की MCI जनरल कॉन्फरन्स या ठिकाणी सर्व भारतवर्षामध्ये कार्य करण्यासाठी लीडरची नेमणूक होत असते किंवा निवडणूक होत असते. त्यामध्ये मिस्टर CJ इमॅन्युअल हे निवडून आले आणि त्यांनी आपल्या जनरल कॉन्फरन्ससाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. त्याचप्रकारे आपल्या मुंबई रिजनल कॉन्फरन्ससाठी मिस्टर मार्टिन मॅथ्यू यांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत. आपण त्यांच्यासाठीही प्रार्थना करणार आहोत. आपल्या मुंबई रिजनल कॉन्फरन्समध्ये विविध डिस्ट्रिक्ट्स आहेत आणि त्यामध्ये आपले डिस्ट्रिक्ट लीडर काम करीत असतात. आपल्या लीडर्सला ते मार्गदर्शन करीत असतात. आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपल्या मंडळीचे लीडर आहेत मिस्टर योसेफ M. रणभिसे आणि कमिटी ऑन ले ॲक्टिव्हिटी यांच्याबरोबर मिळून ते मंडळीचं मध्ये कार्य करतात. आपण या सर्वांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, नेतृत्व करणं हे आम्हाला तू शिकवलेलं आहेस आणि नेतृत्वासाठी प्रभू तू आम्हाला सिद्ध करतोस. आम्ही तुझे उपकार मानतो. सर्व ले प्रीचर्स त्याचप्रकारे जे सर्व इतर कार्यामध्ये सहभागी होत आहेत असे अदीक्षित विश्वासणारे यांचं कार्य उत्तम प्रकारे व्हावं याकरिता मेथडिस्ट चर्च इन इंडिया कार्य करीत आहे. विनंती आहे प्रभू, मिस्टर CJ इमॅन्युअल यांच्या समवेत तू हो आणि त्यांच्याद्वारे पूर्ण MCIच्या ले ॲक्टिव्हिटीज उत्तम प्रकारे चालाव्यात असं तू कर. आम्ही प्रार्थना करीत आहोत. मिस्टर मार्टिन मॅथ्यू यांच्याकरिता विविध सेमिनार ते आयोजित करतात, विविध चर्चेसला भेटी देतात. विनंती आहे प्रभू परमेश्वरा की त्यांच्याद्वारे आमच्या मुंबई रिजनल कॉन्फरन्सला तुझी सेवा मिळावी आणि सर्वांना सेवेत सहभाग मिळावा यासाठी त्यांच्या समवेत तू हो. त्यांना मार्गदर्शन दे. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, सर्व डिस्ट्रिक्ट्सकरिता जे लीडर कार्यरत आहेत त्यांच्या समवेत तू हो आणि या मुंबई रिजनल कॉन्फरन्समध्ये त्यांचं काम तू देण्याने कृपेने आशीर्वादाचं असं होऊ देत. आमच्या चर्चमध्ये मिस्टर योसेफ M. रणभिसे यांच्या समवेत तू हो आणि मंडळीतील प्रत्येक सदस्याकरिता त्यांनी आपलं कार्य जे आहे त्यातून त्यांना पुढे घेऊन जावं, तुझं गौरव करावं यासाठी त्यांच्या समवेत तू हो. होय प्रभू परमेश्वरा, सर्व अदीक्षित विश्वासणारे उत्सुक आहेत की लॉकडाऊननंतर ते एकत्र येतील, तुझी सेवा करतील आणि या सेवेकरिता प्रत्येकाला शक्ती, सामर्थ्याने आरोग्य दे. आम्ही आमचं पूर्ण मेथडिस्ट चर्च इन इंडिया तुझ्या हातात सोपवतो प्रभू, तू आम्हाला चालव. धन्यतारक येशूच्या नावात प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण स्तुती आराधना करणार आहोत. मंडळीने त्याकरिता सज्ज व्हावं. आपली म्युझिक कमिटी त्यासाठी कष्ट घेत आहे आणि आपण त्यांच्या समवेत गीत गाऊन प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्यार किया, क्रूस
किया मेरा प्रभु मेरा प्रभु मेरा प्रभु मुक्तिदाता सारे जगत से प्यार किया धन्य
ईशु माझी करी चिंता खरा दीन बंधू तो समदुखी मसी होता माझे जीवाले तो ईशु माझी करी चिंता खरा दीन बंधू तो
यावेळेला शुभवर्तमान वाचन होईल. मत्तैकृत शुभवर्तमान 28वा अध्याय 16 ते 20 ही वचने आपल्यासाठी मिसेस लिडिया कांबळे वाचून दाखवतील. प्रभूमध्ये सर्वांना सलाम. आजच्या दिवसाच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो आहे मत्तैकृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय 16व्या वचनापासून ते 20व्या वचनापर्यंत. येशूचे गालिलात प्रेषितास दर्शन. इकडे 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेविला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. आणि तरी कित्येकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. आमेन. यावेळेला आपण संदेश ऐकणार आहोत. आजचा विषय आहे एक व्यक्ती अधिक देव. 1 प्लस गॉड. दॅट मीन्स 1 पर्सन प्लस गॉड. आपल्यासाठी हा संदेश मिस्टर संदीप गायकवाड जे नागपूर या ठिकाणी असतात त्यांच्याकडनं प्रभुदेव करणार आहेत. मिस्टर संदीप गायकवाड हे लहानपणापासून अत्यंत ख्रिस्ती धार्मिक वातावरणात वाढले गेले. त्यांचे वडील यांनी आपल्या कुटुंबाला प्रभूच्या सेवेमध्ये वाढवलं. मिस्टर संदीप गायकवाड हे आपल्या प्रिय पत्नी समवेत आज देखील सर्व नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये काम करतात. ते सध्या मेकोसा बाग येथील स्कूलमध्ये प्रिन्सिपल आहेत. ती आपली मिशनची स्कूल आहे. मिस्टर संदीप गायकवाड हे प्रभूच्या सेवेत इतके आहेत की त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा मिस्टर प्रज्वल गायकवाड यांना प्रभूच्या सेवेसाठी म्हणजे पाळक होण्यासाठी दिलेला आहे. आणि मिस्टर प्रज्वल गायकवाड यावेळेला 4थं वर्ष BD हा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. आपण मिस्टर संदीप गायकवाड यांचं आपल्या प्रिय मंडळीमध्ये स्वागत करूया आणि त्यांच्याकडून आपण प्रभूचं वचन ऐकूया. मी नागपूरकर सर्व कल्याणकारी मेथडिस्ट मंडळीला प्रभू येशूमध्ये सलाम. खरखर परमेश्वराने ही संधी मला दिली आज की आज तुमच्यासमोर यावं आणि परमेश्वराचं वचन तुमच्यासमोर मी द्यावं आणि तुमच्या संगती हा परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही दोघंही हे वचनामध्ये आनंदित असो. खरखर ही संधी मला दिलेली म्हणून उपकार मानतो आणि विशेष करून सर्व मंडळीचे उपकार मानतो मी की तुम्ही ही मला संधी दिलेली आहे. आणि विशेष करून मंडळीचे पाळकीनबाई आहाळे मॅडम यांचं पण मी आभारी आहे. खरखर ही संधी त्यांनी मला दिलेली आहे. आणि खरं ही प्रार्थना होती की एकदा तरी मी कल्याणकारी लोकांसमोर यावं आणि परमेश्वराचं वचन द्यावं. वचनाच्या अगोदर आपण आपले डोळे झाकू, परमेश्वरासमोर नमन होऊ आणि एक छोटीशी प्रार्थना करू. पिता परमेश्वर प्रभू, धन्यवाद देतो पिता परमेश्वर प्रभू की तू संधी दिलीस पिता परमेश्वर प्रभू की विशेष करून मराठी मंडळीमध्ये विशेष करून हे कल्याणची मंडळीमध्ये प्रभू तुझे वचन सांगावं प्रभू हे वचन पिता परमेश्वर प्रभू मी आपल्या शक्तीने बुद्धीने नाही पण प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने हे वचन सांगावं प्रभू असू दे पिता परमेश्वर प्रभू. सर्व ऐकणारे पिता परमेश्वर प्रभू, सर्व घरे घरे ऐकणारे प्रभू सर्वांना तू आशीर्वादित कर प्रभू. आणि त्यांच्या पिता परमेश्वर प्रभू घराची इर्भूती राहणारे सर्व लोकांना तू आशीर्वादित कर पिता परमेश्वर प्रभू. हे वचन पिता परमेश्वर प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येऊ दे प्रभू. ही लहानशी विनंती प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. खरखर मला आनंद वाटत आहे आज आणि माझ्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आहे की आज मी कल्याणकारी लोकांसमोर मी येत आहे. खरखर हा माझ्या जीवनाचा खूप मोठा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे. मी जास्त वेळ न घेता माझे मित्रांनो, माझ्या बंधूंनो,
तुम्हाला मी जो संदेश मी आज सांगणार आहे, माझं जे वचन आहे, मी वचन जे निवडलेलं आहे, यशाया ह्याचा 6वा अध्याय आणि 8वा वचन. यशाया ह्याचा 6वा अध्याय आणि 8वा वचन. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठवा. खरोखर परमेश्वराची हे आव्हान आहे. आणि ह्याच्या अगोदर जर तुमचं वचन तुम्ही वचन वाचाल तर त्याच्यामध्ये यशानी ह्या अध्यायामध्ये असं दिलेलं आहे की त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं आहे की एक देवाचं पूर्ण राज्य असं बसलेलं आहे आणि त्या राज्यामध्ये सर्व लोक मंडळी बसलेली आणि एका पृथ्वीवर असलेल्या गोष्टीची चर्चा होत राहिलेली आहे. आणि त्या चर्चेमध्ये परमेश्वर असा विचारतो की ह्या लोकांमध्ये मी कोणाला पाठवू? आणि खरोखर ह्या दर्शनमध्ये यशा म्हणतो, मी जातो. प्रियानो, आज आव्हान आहे. आज तुम्ही आज सगळं लेटेस्ट संडे आज पाळत आहात, लेमेन संडे पाळत आहात. आणि आज आमच्या समोर आव्हान आहे की परमेश्वराच्या कामासाठी कोण जाणार? हा प्रियांनो, आज आपण हेच पाहणार आहोत. आणि म्हणूनच आज माझ्या या संदेशचा विषय आहे, टॉपिक आहे, 1 + गॉड, एक अधिक देव. एक अधिक देव. आता एक काय आहे हे तुम्हाला आता मेसेजमध्ये, संदेशमध्ये कळलंच. देव तुम्हाला माहीत आहे, आपला त्रिएक देव आहे हे तुम्हाला माहीत आहे. प्रियांनो, आज मी ह्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगणार आहे की एक कोण आहे. हे आता तुम्हाला कदाचित कळाले असेल एक कोण आहे, पण त्या अगदी मी सांगणार आहे की देवासाठी कार्य करणारे कोण कोण लोक आलेले आहेत. आता मी अब्रामाचं नाव नाही घेणार, मोशेचं नाव नाही घेणार, युसुफाचं नाव नाही घेणार, मी यशाचं नाव नाही घेणार, मी जितके आले तितके त्यांचे नावं नाही घेणार. पण मी अशा लोकांचे नावं घेणार आहे, नावं तुम्हाला सांगणार आहे की त्यांच्या विषयी बायबलमध्ये फार कमी लिहिलेलं, फार थोडक्यात लिहिलेलं आहे आणि ह्याची माहिती पण फार थोडक्यात चर्चेमध्ये येते. आणि ह्या लोकांची चर्चा किंवा ह्या लोकांवर सरमन पण मी म्हणजे फार कदाचित मी ऐकलेच नाही अजूनपर्यंत. म्हणून देवाने आज सांगितलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीचे वर्णन करा, कारण की देवाच्या राज्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी पण जे होत असतात ते परमेश्वराच्या नजरेमध्ये फार मोठे आहे. प्रियांनो, तुम्ही घाबरू नका. तुम्ही कोणतेही काम करत असा, कोणतेही काम आपल्या नजरेमध्ये जर तुम्हाला वाटत असेल कमी आहे, पण नाही, देवाच्या नजरेमध्ये ते फार मोठे काम असतात. कारण की तुम्ही आणि मी जे काम करतो ते देवासाठी करत होतो. कदाचित आज तुम्ही आणि मी विचार करत असाल की मी देवासाठी मी काय करू. कदाचित आपण फिजिकली खूप कामं करत असाल, चर्चमध्ये इकडं तिकडं वगैरे, पण मी आज तुम्हाला आणखीन काहीतरी सांगणार आहे विशेष करून. तर तुम्हाला मी सांगतो, पहिले आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये आणि राज्यासाठी काम करणारे आणि परमेश्वराच्या राज्याच्या विरुद्ध काम करणारे. विरुद्ध काम करणारे म्हणजे आता तुम्हाला समजून येतं विरुद्ध काम करणारे कोण आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये काम करणारे कोण. पण ह्याच्याविषयी आपण समजून घेऊ की हे आपण हे लिटरली समजायचं की आत्मिक रूपामध्ये समजायचं आहे. ह्या गोष्टीसाठी आपण लक्ष देऊ प्रियांनो. आज मी तुम्हाला सांगतो, सर्वात पहिले एक कोरा नावाचा व्यक्ती होता. हे तुम्हाला कदाचित माहित आहे सगळ्यांना. कोरा नावाचा व्यक्ती होता, तो मोशेच्या विरुद्ध गेला. जर तुम्ही गणना ह्याचा 16वा अध्याय 1 ते 3 वचन तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, कोरा बिन इसार बिन कहात बिन लेवी आणि रुबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दातान व अभिराम आणि ओन बिन पेलेत हे इस्रायलीत 250 लोकांबरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामकन पुरुष होते. ते मोशे व अरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचं आता फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यासाठी आहे. मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवतात? ह्याच्याविषयी मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये प्रियांनो, कारण की हे कॉमन आहे, हे सर्वीकडे आहे, सर्व चर्चेसमध्ये आहे. पाळक एक असतात, मंडळीचे 2-3 भाग असतात आणि कदाचित असेच एक लीडर असतात, कोरा म्हणून जसा हा होता, की ते परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध
बंडखोर करतात. पण तुम्हाला आणि मला माहिती आहे प्रियांनो, की पुढे ह्याचं काय झालेलं आहे. मी तुम्हाला जास्त वर्णन करणार नाही. तुम्हाला माहिती आहे कोरा आणि त्याचे पूर्ण नातेवाईक जे होते ते जमीन फाटली आणि त्या आतमध्ये घेऊन त्या जमिनीत त्यांना गिळून घेतलेलं आहे. प्रियांनो, तुम्हाला मी सांगतो, बाकीचे त्यांच्यासोबतचे 250 जे लोक होते ते सगळं भस्म झाले. व्हॉट अ बिग ग्रुप, किती मोठा ग्रुप भस्म झाला प्रियांनो. कदाचित ह्या ग्रुपनी खूप मोठं काम केलं असतं परमेश्वरासाठी, पण कदाचित ते झालं नाही प्रियांनो. आणि हा कोरा आणि त्याचे लोक आणि 250 लोकांना घेऊन तो मरण पावला प्रियांनो. पण तसंच तर तुम्हाला मी सांगतो, येहूद नावाचा एक व्यक्ती होता. येहूद नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याचं वर्णन शास्त्रीय ह्याचा म्हणजे जजेसमध्ये किंवा शास्त्रीय ह्याच्यामध्ये ह्याचा 3रा अध्याय 15 ते 16 वचन मध्ये दिलेलं आहे. मग इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा येहूद्याला त्यांना सोडविणारा म्हणून उभे केले. तो बन्यामी असून डावखुरा होता. त्याच्या हस्ते इस्रायल लोकांनी नावाचा राजा एल्गो ह्याला नजराना पाठवा. एदोनने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूस लटकवली. पहा, येहूदाला ह्या वेळेस परमेश्वराने निवडले आणि येहूदा हा पहा एकदाच त्यांनी परमेश्वराचे वचन त्यांनी ऐकलं की हो मी जाईल, आपल्या लोकांना सोडवायला मी जाईल. आणि पहा त्याचं वर्णन असं दिलेलं आहे की तो डावा होता आणि त्यांनी एक तलवार तयार केली आणि त्या तलवारचं वर्णन असं केलेलं आहे की त्या तलवारला दोन्ही बाजूनी धार होती. त्या तलवारला दोन्ही बाजूनी धार होती. आणि मला माहित आहे प्रियांनो, तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाहीये, कारण की ज्या तलवारला दोन्ही बाजूला धार असतील त्याला परमेश्वराचं वचन म्हणतात. कारण की परमेश्वराच्या वचनाला दोन्ही बाजूला धार आहे प्रियांनो. आणि अशी तलवार तो घेऊन तो निघाला आणि त्या राजा जो शैतानी काम करत होता, जो इस्रायल लोकांना त्यांनी बंदावीस बंद करून ठेवलेलं होतं आणि इस्रायल लोकांनी बिलकुल त्याला सर्व काय इस्रायल लोकांना त्यांनी वर्चस्व करून ठेवलं होतं, अशा राजाला त्यांनी जाऊन मारलं आणि आपल्या इस्रायली लोकांना त्यांनी सोडवलं प्रियांनो. असा हा एक येहूद नावाचा व्यक्ती होता. आणि ह्याच्याविषयी फार वर्णन कमी केलेलं आहे, कारण की ह्यांनी एका शब्दामध्ये ते परमेश्वराचं वचन ऐकलेलं आहे, परमेश्वराची आज्ञा ऐकलेली आहे, त्याच्या विरुद्ध नाही गेला प्रियांनो. त्यांनी विचारलं नाही हे असं कसं होईल, मग त्यात कसं होईल, मी आता काय करणार, मी तलवार कुठून आणू, हे बेकायदेशीर आहे का, हे कायदेशीर आहे का, ह्याचा काहीच त्यांनी विचार नाही केला. फक्त विचार केला की परमेश्वराची आज्ञा आहे. आणि खरं तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर परमेश्वराची आज्ञा तुम्हाला आणि मला सांगत आहे, मिळत आहे, बिनधास न घाबरता तुम्ही पुढे जा. कारण की मला माहित आहे तुम्ही कल्याणकारी लोक आहात आणि कल्याणकारी लोक कल्याणच करतील. आणि आणखीन तुम्हाला पुढे मी सांगतो, एक एथनिल नावाचा व्यक्ती होता. ह्याचा जो वर्णन दिलेला आहे शास्त्रीय ह्याच्यामध्ये 3रा अध्याय 9 ते 10 वचन मध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचं असं दिलेलं आहे की इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्यांच्यासाठी केलेबचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा एथनियल ह्याला सोडवणारा म्हणून उभे केले आणि त्यांची सुटका केली. त्याचवर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्रायलचा शास्त झाला. तो लढाईला निघाला, तेव्हा परमेश्वराने आरामाचा राजा कुशन रिशाथाईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्यांनी वर्चस्व केले. प्रियांनो, नंबर 1 परमेश्वराने एथोनला निवडलं. नंबर 2 त्याला परमेश्वराच्या लोकांना सुटकासाठी त्यांनी निवडलं. नंबर 3 परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरला. नंबर 4 त्यांनी लढाई केली. नंबर 5 वर्चस्व त्यांनी पाहिलं. ह्या पहिला व्यक्ती तुम्हाला जी मी सांगितलं, कोरासारखा नाही, बंडखोरपणा नाही, परमेश्वराची आज्ञा पाळून त्याच्याप्रमाणे वागून वर्चस्व केलं. बंडखोरपणा नाही केला ना. त्यांनी मोशाला म्हणला की आता तुमचं खूप झालेलं आहे, तुमचं वर्चस्व कशाला, हेच कशाला, नाही. मेहनत केली, परमेश्वराची आज्ञा पाळली आणि त्यांनी वर्चस्व मिळालं. प्रियांनो, मी तुम्हाला का सांगते प्रियांनो आज, कारण की कदाचित आपल्या मनामध्ये असं असतं की हे पाळकाचंच काम आहे,
हे पाळकनं निवडलेलं आहे. मी आता सर्व पाळकासाठी म्हणत नाहीये, कारण की माझाही मुलगा आज पाळकासाठी तयार होत आहे. पण मी हे सांगत नाहीये की फळकाचं, पण मला असं वाटतं की सर्वात मोठं काम आज ह्या लेडीज लोकांचं आहे की परमेश्वराची आज्ञा पाळणं. कारण की जर तुम्हाला नाही मिळाला, जर परमेश्वराचा आत्मा मिळाला असेल प्रियांनो, तर परमेश्वराचा आत्मा जो आहे तो कायसाठी आहे? फक्त आपल्यासाठी आहे? सेल्फिशपणासाठी आहे? स्वतःच्या स्वार्थपणासाठी आहे? नाही प्रियांनो. तर आत्मा हा जो आहे तो आपला, तो तुम्हाला मिळाला आहे परमेश्वराच्या लोकांना वाचवण्यासाठी आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला माहिती आहे की परमेश्वराचे लोक कोण कोण आहेत आणि कसे कसे आहेत, मी तुम्हाला आणखी पुढे सांगणार आहे. आणि तसंच आणखीन एक बंडखोर करणारा व्यक्ती तुम्हाला मी सांगतो, तो होता बलाम. बलाम कसा बंडखोर होता? तो बिलकुल 50-50, 50 इकडं 50 तिकडं. त्याला कोणता आशीर्वाद होता प्रियांनो? त्याचा अशा आशीर्वाद होता की ज्याला तो शाप देईल तो शापित होईल, आणि ज्याला तो आशीर्वाद देईल तो आशीर्वादित होईल. येस माय डिअर, आज तुमच्यामध्ये ती शक्ती आहे की तुम्ही ज्याला आशीर्वाद द्याल तो व्यक्ती आशीर्वादित होईल, मग तो ख्रिस्ती असो की कुणी असो प्रियांनो. येस, म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा आणि आपल्या शत्रूवर पण प्रीती करा. जर तुम्हाला असं जमेल ही परमेश्वराची आज्ञा, येस, तुम्ही वर्चस्व पाल, सर्व गोष्टींमध्ये वर्चस्व पाल. आणि तुम्हाला माहिती आहे की बालाम हा डबल मॅन्डेट व्यक्ती होता, आणि त्याचं काय त्यांनी नुकसान केलं हे तुम्हालाही माहिती आहे प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, एक एक्झाम्पल तुम्हाला फक्त आदामच्यासाठी सांगतो मी की आदामाला परमेश्वराने आज्ञा दिली प्रियांनो. तो एक सर्वात श्रीमंत व्यक्ती वर्णन केलेलं आहे प्रियांनो. त्याला सांगितलं की तू हे सोड आणि कनान देशामध्ये जा. प्रियांनो, एका झटक्यामध्ये त्यांनी ऐकलं परमेश्वराचं, आणि ते सर्व घेऊन तो कनान देशामध्ये गेला. तुम्हाला काय सांगते प्रियांनो, कदाचित तुम्हाला आणि मला असं वाटत असेल की मी परमेश्वरासाठी कसं जाऊ, मी कसं फील्डवर जाऊ, काय करू, मी लोकांना कसं सांगू. प्रियांनो, काही चिंता करायची गरज नाही आहे. आज ह्या स्थितीमध्ये, आज पूर्ण जो रोग पसरलेला, ह्या स्थितीमध्ये तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे वर्क फ्रॉम होम. जिथं तुम्ही आहे तिथून तुम्ही काम करा. कसे काम करा? जेव्हा तुम्ही आणि मी घरच्या बसून आपल्या कंपनीसाठी काम करू शकतो, आपल्या ऑफिससाठी काम करू शकतो, तर प्रियांनो, बसल्या बसल्या तुम्ही देवासाठी काम करू शकतात. ओके, तुम्ही प्रार्थना करत असाल, ओके, तुम्ही बायबल वाचत असाल, सर्व काय करत असाल, पण तुम्ही कधी आपल्या मित्रांना कॉन्टॅक्ट केलं प्रियांनो? कधी आपल्या मित्रांना विचारलं? जे विधर्मी आहेत, जे ख्रिस्ती नाही आहेत, त्यांना तुम्ही विचारलं कसे आहात, का आहात, काय तुमच्यासाठी मी प्रार्थना करू? मी का म्हणते प्रियांनो, कारण की माझे जे मित्र आहेत, म्हणजे विशेष करून जी माझे 10वीच्या बॅचे, म्हणजे आमचा ग्रुप आहे, ते मित्र आहेत, त्यांचं माझं नेहमी ह्या गोष्टीवरनं आता तटी होत असती. म्हणजे अक्षरशः कधी कधी भांडण होत असतात, आणि ते लोक इतके कधी कधी आपल्या ह्या ख्रिस्तींवर इतकं म्हणजे ते राग करतात की तर तुम्ही विचारूच नका प्रियांनो. तरी पण मी त्यांना सोडत नाही प्रियांनो. कधी कधी मी पण त्यांच्यावर हे राग करतो, पण कधी कधी मी त्यांनाही सोडत नाहीये प्रियांनो. आणि ह्याच्यामध्येच असं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो प्रियांनो की माझ्याच बॅचचा एक विद्यार्थी होता माझ्यासोबतचा शिकलेला, आणि तो सरदार आहे, शीख आहे. आणि तो एकदा त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली, मला खूप त्यांनी फोन करत होता. त्याचा नंबर माझ्याकडे नव्हता, पण माझ्या एका दुसऱ्या मित्राने सांगितलं की हा व्यक्ती तुला खूप फोन करत आहे. मी त्याला फोन रिसीव्ह केला, त्याला विचारलं. त्यांनी मला विचारलं माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. म्हटलं का? नाही म्हणे, माझी बायको मला खूप सतवत आहे, खूप त्रास होते, म्हणजे मला आता मी अंडरग्राऊंड होत आहे, माझी स्थिती होते म्हणून. मी त्यासाठी प्रार्थना केली. मग त्याला मी सांगितलं, पा, जे काय तू केलं असेल ह्याच्यानंतर नाही करावं. त्याने ऐकून घेतलं त्या गोष्टी, त्यासाठी प्रार्थना केली. काय दिवसानंतर तो एका थोड्याशा तरुण मुलीसोबत मला भेटला. मला वाटलं त्याची मुलगी असेल ती, म्हणून तिला विचारलं, बेटा तू कशी आहे? तर तो म्हणतो, ही माझी मुलगी नाही आहे, ही माझी बायको आहे. म्हटलं, तुझी बायको तर तुला स्वतःची ती, बरं झालं ती सोडून गेली, मी दुसरी केली, ही छान बाबा या बायको म्हणे. पहा प्रियांनो, कोणती गोष्ट कुठं होती मला तर समजलंच नाही ती गोष्ट कोणती आहे. कदाचित लोक फक्त तुमच्याकडं माझ्याकडं परमेश्वराच्या ह्याच्यासाठी येत असेल की आमच्यासाठी प्रार्थना करा, जसे विक्स ॲक्शन 500, विक्स की गोली लो और खिचखिच दूर करो. नाही प्रियांनो, त्यांना समजावं लागतं आपल्याला
की नाही, आमचा परमेश्वर सर्व काय करायला तयार आहे. तो तुमच्याशी प्रेम करतो. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रुसावर चढलेला आहे. हे त्यांना समजावं लागतं. हे समजण्यासाठी प्रियांनो वेळ लागतो. पण डोंट बी अफ्रेड. कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही हारू नका. तुम्हाला खूप पेशन्स लागेल या गोष्टी करण्यासाठी. पण पहा, जसे देवाने विचारलं की माझ्यासाठी कोण जाईल. येस, यू रेज युअर हँड. येस लॉर्ड, मी तयार आहे, मी जाण्यासाठी तयार आहे. प्रियांनो, का 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 मी तुम्हाला सांगते प्रियांनो, कारण की कैलासकरच पत्रात याचा 3रा अध्याय आणि 23 आणि 24 वचन काय म्हणतो की आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवभावाने करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. येस लॉर्ड. माय डिअर, तुम्हाला परमेश्वरापासून अपॉइंटमेंट लेटरची गरज नाही आहे. तुम्ही ऑलरेडी अपॉइंटेड आहात. जॉईनिंग लेटर कधी देता हे तुम्ही पहा की मी परमेश्वरा, टुडे आय एम गिव्हिंग माय जॉईनिंग लेटर टू यू. फ्रॉम नाऊ आय विल सर्व यू माय लॉर्ड विथ माय ऑल हार्ट. आज परमेश्वर तुम्हाला हे सांगते, कारण की त्यांनी अपॉइंटमेंट लेटर तयार ठेवलेलं आहे, कोरं ठेवलेलं आहे. तुम्हाला कशी पाहिजे तुम्ही सांगा. आज तुम्हाला मला त्याच्या कामासाठी गरज होण्याची तयार आहे प्रियांनो. गरज होण्याची तयारी आहे प्रियांनो. नवीन करारामध्ये तुम्हाला मी आणखीन एक सांगतो. दिमस नावाचा एक व्यक्ती होता. तो पौलोसोबत बरेच दिवस त्यांनी कामं केली प्रियांनो, आणि तो पौलोसोबतच होता तो. पण काय झालं, ते काम करता करता त्याला सांसारिक वस्तूंवर, सांसारिक गोष्टींवर जास्त प्रेम झालं, आणि नंतर पळरकाळी त्यांनी पौलासोबत सोडलं आणि परत त्यांनी बंडखोर केली प्रियांनो. कदाचित तुमची आणि माझी स्थिती पण आज अशी पण होऊ शकते किंवा असू शकते प्रियांनो, की तुम्ही आणि मी ह्या जगिक प्रेमासाठी, ह्या जगिक गोष्टीसाठी परमेश्वराला सोडून देऊ, आणि परमेश्वराला फक्त संडे टू संडे, मंडे टू सॅटरडे इज माय, अशी गोष्ट होऊ शकते प्रियांनो. हा बंडखोर करून गेला प्रियांनो. पण तसंच पाऊलाला मदत करणारे 2 व्यक्ती मला तुम्हाला सांगतो, ते 2 नवरा बायको प्रिसिला आणि ॲक्विला होते. हे तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, की हे दोघं जण पाऊल ज्याचे काम होतं तेच हे काम करायचे, म्हणजे तंबू बांधायचं काम करत होते, तंबू शिवायचं काम करत होते. आणि ह्याच्याचमुळे पावलाची आणि ह्या दोघा नवरा बायकोंची त्यांची ओळख झाली प्रियांनो. आणि ह्या दोघांनी पण पाऊलाला त्याच्या कामामध्ये, त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये खूप मदत केली, बरेच मदत केली. शेवटी पौल पण पत्रामध्ये लिखतो, आय सल्यूट दिस कपल. ह्या दोघांना मी सलाम करतो की ह्या दोघांनी परमेश्वरासाठी किती काम केलेलं आहे. पण तसंच तुम्हाला मी सांगतो, आणखीन 2 नवरा बायको होते की त्यांनी मनामध्ये आलं की नाही, देवाच्या कार्यासाठी मी माझी धनसंपत्ती सगळं विकून टाकू आणि देवाच्या कार्यासाठी पैसा लावू. पण त्यांच्या मनामध्ये नंतर काहीतरी आलं. पहा, तुम्हाला मी सांगतो, हे जे अॅनेनस आणि सिपिरा ह्याच्या गोष्ट आहे. हे आहे प्रेषितांचे कृत्य, ह्याचा 5वा अध्याय आणि 1 आणि 3 वचन. हे पहा, मी वचन परत वाचतो तुमच्यासाठी, कारण की मला फार वाचून म्हणजे हे झालं. अन्या नावाचा कुणी एक इसाम व त्याची बायको सिपोरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आपले किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवले व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीची किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून शैतानाने तुझे मन का भराविले आहे. काय दिलेले रे? आत्म्याशी लबाडी का करावी. येस माय डिअर, कदाचित तुम्ही आणि मी आपल्या मनामध्ये काय परमेश्वराच्या कार्यासाठी विचार करत असतो, आणि काय कमिटमेंट आपण स्वतःलाच करत असतो की देवा, आय कमिट माय सेल्फ, मी असं झालं. आणि कदाचित ते काम झाल्यानंतर आपण देवाला कदाचित विसरून जातो. लबाडी पवित्र आत्म्यासोबत. आणि तुम्हाला आणि मला माहिती आहे ह्याच्यामध्ये काय दिलेलं. हे वाचल्यावर मला परत उत्पत्ती आठवते, आणि तो उत्पत्तीचा तो बगीचा आठवतो, आणि परत त्या बगीच्यामध्ये ती हवा आठवती, कारण की ते हवानी म्हटलं होतं आदामाला, आणि आदम म्हटलं होतं ह्या स्त्रीने मला म्हटलं होतं. तुम्हाला मला माहिती आहे प्रियन, इंग्लिशमध्ये म्हण आहे, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड्स अ वुमन. गोष्ट खरी पण आहे, कारण की स्त्रीच्या इतकी शक्ती आहे की ती पुरुषाला उभं पण करू शकते, खाली पण पडू शकते. म्हणून स्त्रियांवर
परमेश्वरांनी म्हटलेलं आहे की दे आर विकल वेसल्स, अशक्त पात्र आहेत. त्यांच्यावर तुम्ही जास्त वजन टाकू नका. आणि खरंच जर स्त्री जेव्हा तुम्हाला मला माहिती आहे प्रियांनो, जेव्हा मरियासारखी स्त्री असती तर तिने तिच्या पोटी एक मोठा व्यक्ती जन्म झाला, म्हणजे मोठा म्हणजे देव जन्म झाला, अशी स्त्री निवडलेली स्त्री आहे. आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी जन्म झाला. आणि तुम्हाला मला माहिती आहे प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताला यहूदानी कसं तुला बंडखोर केली, पण ह्याच ख्रिस्ताला सायमन म्हणून एका व्यक्तीने मदत केली. कशी मदत केली? त्याचा खांब उचलला, त्याचा क्रूस उचलला आणि तो क्रूस उचलून त्यांनी चालला. कारण की ख्रिस्तानी पहिलेच तुम्हाला शिकवलेलं आहे की माझा क्रूस उचला, माझा वधस्तंभ उचला आणि माझ्या पाठीमागे या. येस माय डिअर, यू कॅन वर्क फ्रॉम होम. तुमची फॅमिली तुम्हाला लायबिलिटीज आहे, तुम्हाला सांभाळायचं आहे. हे सर्व काय करून तुम्हाला करायचं, तुम्हाला परमेश्वराचं काम करायचं. तुम्हाला परमेश्वर सांगत नाहीये की तू आपलं घरदार सोडून दे आणि जा त्या पर्वतावर जा, त्या हिमालयावर जा आणि तिथं बसून जा, असं नाही सांगत आहे. कारण की ख्रिस्तानी स्वतः ह्या जगामध्ये राहून, जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे राहून, जगाच्या अटीप्रमाणे राहून, त्याप्रमाणे वागून, त्या देशाच्या नियमाप्रमाणे राहून आपले पिता परमेश्वराचं काम पूर्ण केलेलं आहे. प्रियांनो, आज तुम्हाला मला पण ह्या देशामध्ये पण राहून, ह्या देशाची अटी पाहून आणि ह्या देशाचे नियमाप्रमाणे राहून परमेश्वराचे काम तुम्हाला आणि मला पूर्ण करायचं आहे. आणि त्याचं काम काय आहे की जा, जगाच्या कोपऱ्यामध्ये जा, एक मनुष्याला सांगा येस माय डिअर गॉड लव्ज यू, असं सांगा सगळ्यांना की एक आहे की परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो अनंत काळाचं जीवन देणारा आहे, सर्व गोष्टीपासून वाचवणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, दुसरा एक व्यक्ती तुम्हाला मी सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा त्यांनी शरीर घेतलं होतं, तो आहे जो युसुफ, अमेरिकेचा युसुफ जो आहे, त्यांनी परमेश्वराचं पिलातस सोडून त्याची बॉडी मागितली. कारण की पहा प्रियांनो, त्यावेळेस कोणाची हिंमत नव्हती झाली की पिलातुसकडे जावं आणि ख्रिस्ताची शरीर मागावं, मेलेलं शरीर मागावं आणि कबरेमध्ये पुरावं. कोणाची हिंमत नाही झाली होती. कारण की आजची करंट गोष्ट मला सांगतो प्रियांनो, यूपीच्या हाथरसमध्ये काय झालेलं आहे, त्या लहान त्या पोरीचा जो बलात्कार झालेला आहे, त्या पोरीची बॉडी त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या परिवाराला दिली नाही, पण रातोरात जाळली. कदाचित ही गोष्ट पण तिथं घडली असती, त्या ख्रिस्ताची बॉडी कोणाला दिली नसती, पण हा युसुफ त्या गव्हर्नमेंटमध्ये कॉन्सिलर असल्यामुळे त्याची हिंमत झाली आणि त्या हिंमत झाल्यामुळे त्यांनी बॉडी ती घेतली. आणि काय झालं प्रियांनो, ती बॉडी कबरेमध्ये ठेवून ते शरीर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलं, पुन्हा जिवंत झाला. आणि अनंत काळचं जीवन म्हणून प्रभू येशू ख्रिस्तच तुम्हाला आणि मला चॅलेंज करून सांगू शकतो की देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला मी सांगतो प्रियांनो, का परमेश्वर सांगतो की कोण जाईल माझ्यासाठी, का? कारण की तुम्हाला आणि मला माहिती आहे, तुमच्या घरामध्ये मीटर लागलेलं आहे, तिथून जी लाईट येते, इलेक्ट्रिसिटी येते, त्या मीटर पासून 2 वायर निघतात आणि त्या मीटरला आपल्या इलेक्ट्रिक खांब्यापासून 2 वायर येतात. हे तुम्हाला आणि मला माहिती आहे, एक वायर नाही येत. आणि या 2 वायरमध्ये तुम्हाला माहिती आहे, एक वायरला म्हणतात न्यूट्रल, एक वायरला म्हणतात फेज. आणि फेज वायरमध्ये काय असतं, पॉवर, करंट असतो. त्याला हात लावला की एकदम माणूस खतम होऊन जाईल, जोरदार झटका लागेल. न्यूट्रल वायरला कदाचित एवढं काही फरक पडत नाहीये, पण तरी पण त्या पॉवरमध्ये वायरमध्ये असताना ह्या न्यूट्रल वायरची गरज काय आहे प्रियांनो? जोपर्यंत न्यूट्रल लाईन येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आपल्या घरामध्ये प्रकाश होणार नाही. प्रियांनो हे समजा की न्यूट्रल वायर तुम्ही आहात, फेज वायर परमेश्वर आहेत, आणि येस 1+ गॉड, तुम्ही आणि परमेश्वर ह्या जगामध्ये मिळून प्रकाश आणू शकता. प्रियांनो, तुम्ही कल्याणकारी लोक आहात, लोकांचं कल्याण करणारे लोक आहात तुम्ही प्रियांनो. आणि खरंच प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला माहिती आहे प्रियांनो की परमेश्वर तुमच्यासाठी, माझ्यासाठी किती मोठ्या मोठ्या योजना केलेल्या आहेत. परमेश्वरांनी सांगितलं होतं नोहा, मी खूप पाऊस पाडणार आहे, मी हे आज खूप करणार आहे, पूर्ण हे जग संपवणार आहे, सर्व काय करणार आहे, तू तयारी कर.
नोआनी त्याचा बंडखोर केला नाही. नोआनी उलटे प्रश्न विचारले नाही. नो म्हटले नाही, अरे देवा कुठं वेदर रिपोर्ट नाही आहे, काहीच फोरकास्ट काहीच नाही आहे की पाऊस येणार आहे. असं काहीच असं नाही आहे की फोरकास्ट नाही आहे की पाऊस येणार आहे म्हणून. असं कुठं दाखवत नाही की 2-3 दिवसामध्ये पाऊस येईल म्हणून. असं काही नाही आहे. नाही, पण देवाच्या शब्दावर त्यांनी भरोसा ठेवला आणि इतकी मोठी तारू बांधली प्रियांनो. आणि ह्या तारूमध्ये बांधल्यावर सगळ्यांना आत घेतलं, वेळेच्या आतमध्ये घेतलं, आणि ज्यांनी वेळ लावला त्यांच्यासाठी तारूचं दार बंद झालं प्रियांनो. आज तुम्हाला आणि मला हे सांगायचं प्रियांनो, कदाचित स्वर्गाचं दार बंद होऊन जाईल, बाकीचे लोक उरतील. कारण की प्रभू येशू ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही आला, तर त्याचं वचन आहे की माझं दार सगळ्या जातीच्या लोकांसाठी उघड आहे. आणि ह्या सर्व लोकांना ह्या दारामध्ये आणण्याचं काम प्रियांनो हे आपलं आहे. आज पाळकाकडून तुम्हाला आणि मला एक स्पिरिच्युअल स्ट्रेंथ मिळते, आणि एव्हरी संडेला तो आपल्याला रिचार्ज करतो. कदाचित तुम्ही तुमचा फोन महिन्याला 3 महिन्याला एकदा रिचार्ज करत असाल, पण पाळक तुम्हाला आणि मला एव्हरी संडेला रिचार्ज मारतो. तुमच्यावर डिपेंड आहे प्रियांनो, तुम्ही 10 का रिचार्ज मारते या 150 का मारते या 600 का मारते, है ना. हिंदीमध्ये मी बोलत आहे की हा रिचार्ज तुम्ही कितीचा घेता प्रियांनो. पाळक परमेश्वराचं वचन एक फुल रिचार्ज आहे प्रियांनो, 100% रिचार्ज आहे. हे तुमच्यावर माझ्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती घेणार आणि किती देणार प्रियांनो. आणि प्रियांनो, तुम्हाला मी सांगतो की का ख्रिस्ताचं शरीर ह्या सायमनने घेतलं, ह्या येसुफाने घेतलं होतं. कारण की तुम्हाला माहिती आहे ख्रिस्ताचं शरीर मेल्यावर 3ऱ्या दिवशी पुन्हा उठलं. आणि ह्या यशाचा 6वा अध्याय 13वं वचन जे आता तुमच्या समोर वाचले गेले, मी परत तुम्हाला साठी वाचतो. त्या लोकांचा 10वा हिस्सा राहील तर त्याचा नाश व्हायचा. तरी एला व अलोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचे बंधू राहतात त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील. ह्याचा अर्थ काय की हे 2 झाडं जे नावं दिलेले आहे, एला व अलोन, हे जर तोडले, हे जर कापले, पण ह्यांचा जो बुडखा जो उरलेला आहे जमिनीमध्ये, हा पवित्र बीज म्हणून राहणार आहे. आणि जर ह्याच्याच तुम्ही वाचलं असेल ह्याच्यामध्ये, ह्या वचनाच्या शेवटी इथं असं राहिल्यानंतर इथं 2 असा आकडा लिहिलेला आहे. तुम्ही बायबलमध्ये पहा, आणि ह्या 2चा आकड्याच्या बद्दल खाली लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतं मी तुम्हाला वाचून दाखवतो. अथवा तरी पण त्याला 10वा हिस्सा राहील आणि तो परत येईल, तो भस्म होईल. तथापि एला व अलोम ह्या वृक्षाच्या पाने गळाल्यावर त्यांचे सत्व जसे त्यात कायम राहते, तसेच त्याचे पवित्र बीज रूप सत्वत कायम राहील. म्हणजे ते पानं जे असतात प्रियांनो, जे सुकून पडून मरून जातात आणि सुकून जातात, पण त्याच्यामध्ये काही असे केमिकल्स असतात, काही त्याच्यामध्ये विटॅमिन्स असे असतात की ते कुजल्यानंतर पण दुसऱ्या झाडांना ती शक्ती देते. म्हणजे एक फर्टिलायझर तयार होतं, एक खत तयार होतं प्रियांनो. ॲज लॉर्ड आज येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी मेला होता, पण तो परत जिवंत झाला. आणि असं जिवंत झाला की आज त्यांनी तुम्हाला आणि मला या पृथ्वीवर पॉवरफुल व्यक्ती म्हणून ठेवलेला आहे प्रियांनो. त्याचं तो शक्ती जी आहे, पवित्र आत्म्याची शक्ती, ही तुमच्या आणि माझ्यामध्ये असावी. कायसाठी असावी? फक्त तुमच्यासाठी नाही, फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, फक्त तुमच्या आणि माझ्या परिवारासाठी नाही प्रियांनो, पण ह्या जगाच्या सर्व लोकांसाठी आहे. हे काम तुम्हाला आणि मला सांगायचं प्रियांनो की ह्या काळामध्ये कदाचित ही महामारी जी आलेली आहे प्रियांनो, ही महामारी परमेश्वराचं वचन पूर्ण करण्यासाठी आली असेल, किंवा परमेश्वराचं कार्य तुम्हाला आणि मला पूर्ण करण्यासाठी आलं असेल. कदाचित परमेश्वराच्या वचनामध्ये दिलेलं आहे की हिंदीमध्ये म्हणतात फसल तो बहुत आहे, पण कापण्यावाला कोणी नाही आहे. कापणार कोणी नाही आहे, फार कमी आहे. कदाचित हे कापण्यावाले तुम्हाला आणि मला तयार करायचे प्रियांनो. आणि हा प्रियांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या बंधूंनो, की तुम्हाला आणि मला तयार व्हायचं आहे. का तयार व्हायचं आहे? कारण की जर तुम्ही आणि मी इच्छा असेल प्रियांनो की आपलं नाव देवाच्या बुक ऑफ लाईफमध्ये, जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जावं, तर परमेश्वराच्यासाठी कामं करा. कारण की
परमेश्वराच्या जेव्हा आपण दारीमध्ये उभा राहू प्रियांनो, तुम्ही म्हणाल परमेश्वरा मी तुझ्यासाठी एवढं काम केलं, मी तुझ्यासाठी चर्च झाडलं, तुझ्यासाठी चर्चसाठी डोनेशन दिले, तुझ्या चर्चच्या कार्यासाठी मी एवढं सारं काम केलं, मी वचन दिले, मी लोकांना जिवंत केलं, मी लोकांसाठी प्रार्थना केली, एवढं काम केलं. त्यावेळेस त्या वचनामध्ये दिलेलं परमेश्वर म्हणाल मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुम्हाला बिलकुल ओळखत नाही. त्याच्याबरोबर फार भयंकर लिहिलेलं आहे, हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे, हे कुकर्म करने वालो मेरे सामने से हट जाओ. वाईट काम करणारे माझ्या समोरून निघून जा. आपण म्हणत प्रियांनो आम्ही देवासाठी इतकं काम केलं आणि शेवटी देव आपल्याला म्हणतो की मी असं काम केलेलं आहे. प्रियांनो खरं सांगतो प्रियांनो, जर तुम्हाला आणि मला परमेश्वराचं काम करायचं असेल तर त्याची आज्ञा पाळणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आणि त्याच्या आज्ञानुसार तुम्हाला आणि मला फार चालायची गरज आहे. कारण की का तुम्हाला मी सांगतो, कारण की येशू ख्रिस्तासमोर काही लोक एक नाणं घेऊन आले होते आणि त्यांनी म्हटलं की ख्रिस्ता परमेश्वरा हा देश म्हणतो की टॅक्स भरा. मग येशू ख्रिस्तांनी सांगितलं तो नाना माझ्या समोर आणा. ते सांगितलं हा नाना पहा, ह्याच्यावर कोणाचं चित्र आहे. लोक म्हणे ह्याच्यावर कैसरचे चित्र आहे. तर येशू ख्रिस्तांनी सरळ सांगितलं जे कैसरचे ते कैसरला द्या आणि जे परमेश्वराचं आहे ते परमेश्वराला द्या. कदाचित तुम्ही आणि मी ह्याचा अंदाज एक भौतिक रूपामध्ये घेत असेल, फिजिकल रूपामध्ये घेत असेल, अच्छा हे जे पैसे आहे हे पैसे काय टॅक्सला भरायचे आणि हे काय पैसे हे चर्चला द्यायचे. प्रियांनो ते द्यायचे ती गोष्ट वेगळी आहे. पण त्याच्यावर ख्रिस्तांनी सांगितलं की ह्याच्यावर कोणाचं चित्र आहे, ह्याच्यावर कोणाची इमेज आहे. प्रियांनो हे ख्रिस्तांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं कैसरचं आहे. तुम्हाला मला सांगतो प्रियांनो की परमेश्वराला तुमच्या पैशाची काय घेणं देणं नाही आहे. परमेश्वर सांगतो माझी वस्तू मला वापस द्या. कोणती वस्तू, अशा कोणती वस्तू आहे त्याच्यावर त्याची चित्र आहे. त्या नाण्यावर कैसरची चित्र होतं, पण त्याची अशी कोणती वस्तू आहे की त्याच्यावर त्याचे चित्र आहे. कारण की तुम्हाला मला सांगायची गरज नाही आहे, उत्पत्तीमध्ये दिलेलंच आहे. परमेश्वर म्हणतो या आम्ही आपल्या स्वरूपामध्ये मनुष्याला तयार करू. येस प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यावर परमेश्वराची छाप आहे, परमेश्वराचे चित्र आहे, परमेश्वराचं वचन आहे, परमेश्वराचे शब्द आहे प्रियांनो. आणि हेच परमेश्वराला वापस द्यायचं आहे. काय द्यायचं आहे की तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी कार्य करा प्रियांनो. त्यासाठी कार्य करा आणि लोकांना दिसू द्या की हा व्यक्ती उभा आहे, त्याच्यातून मला परमेश्वर दिसतो, येशू ख्रिस्त दिसतो, माझा देव दिसतो, माझा जिवंत देव दिसतो प्रभू. कारण की पौलांनी म्हटलेलं आहे तुम्ही चालते फिरतं परमेश्वराचे पत्र आहात. ह्या पत्राला वाचून लोकांनी ओळखायला पाहिजे की तुम्ही आणि मी परमेश्वराचे रूपामध्ये स्वरूपामध्ये बनलेलं आहे. शेवटी तुम्हाला मी का सांगते प्रियांनो, कारण की प्रकटीकरण ह्याचा पहिला अध्याय 5 आणि 6 वचन शेवटचं तुम्हाला मी सांगत आहे. ह्याच्यावर काय दिलेलं आहे की आणि विश्वसनीय साक्षी मेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राज्याचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो त्याने आपल्याला रक्ताने तुम्हाला आणि मला पातकातून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता यासाठी याजक असे केले आहे. त्याला गौरव व पराक्रमी युगानुयुग असो. प्रियांनो काय दिलेलं आहे याच्यामध्ये की फक्त पाळत नाही आहे, तुम्हाला आणि मला एक रॉयल प्रीस्टहूड बनवलेलं आहे प्रियांनो. त्याच्या राज्यासाठी एक रॉयल प्रीस्टहूड बनवलेलं आहे आणि याजक तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे जगाच्या सगळ्या लोकांसाठी. तुम्हाला आणि मला ह्या जगाच्या सगळ्या लोकांसाठी प्रियांनो आज उभा राहायचं आहे. एक याजक म्हणून उभा राहायचं आहे, एक रॉयल प्रीस्ट म्हणून उभा राहायचं प्रियांनो. खरं परमेश्वराच्या सेवेसाठी तुम्ही उभा राहा प्रियांनो. आणि नो डाऊट यू ऑल आर कल्याणकारी. कल्याण करा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित देव. धन्यवाद. यावेळेला दानार्पण होणार आहे. आपण उभे राहून उपासना संगीत गीत क्रमांक 510 प्रिय प्रभू माझा प्राण हे गीत गाऊया आणि यावेळेला आपण आपली दानं प्रभूच्या भांडारात अर्पण करूया.
देवा, या हंगामाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे देवा, या हंगामाबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. आमेन. हे देवा, ह्या हंगामाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना. हे देवा, या हंगामाबद्दल आम्ही तुझे मनापासून धन्यवाद करतो. आमेन. हे देवा, या हंगामाबद्दल तुझे आभार मानते. आमेन. या हंगामाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे देवा, या हंगामाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमेन. हे देवा, तू आम्हाला हा हंगाम दिलास म्हणून तुझे उपकार मानतो. आमेन. हे देवा, या हंगामाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमेन. हे देवा, या हंगामाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो की या महामारीच्या काळात देखील तू आमची काळजी घेतलेली आहेस. आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिलेली नाहीस. आणि प्रभू परमेश्वरा, जे आम्ही कमवलं, मिळवलं, जे आमच्या कष्टाचं आहे, त्यातून आम्ही हे दान तुला समर्पित केलेलं आहे. दैनंदिन कृपेने हे दान तू पवित्र कर, आशीर्वादाचं कर आणि ह्या दानाकडून तू आपली सेवा करून घे. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही आमचं जीवन देखील तुला समर्पित केलेलं आहे. विशेष प्रकारे जे अदीक्षित विश्वासणारे आहेत, त्यांनी देखील आपल्या सेवेच्या द्वारे तुझं गौरव केलेला आहे आणि आपलं जीवन तुझ्या विश्वासात खंबीर ठेवून ते पुढे आणि पुढे जात आहेत. विनंती आहे प्रभू की प्रत्येकाला तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर. आजची भक्ती आम्हासाठी आशीर्वादाची केलीस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आणि ज्या वेळेला ह्या पुढील आठवड्यामध्ये आम्ही आमच्या दैनंदिन कामामध्ये रमणार आहोत, त्याच वेळेला प्रभू आम्ही आमच्या जीवनातून ख्रिस्त प्रगट करावा आणि तुझी साक्ष लोकांना द्यावी, तुझी प्रीती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि तू असल्यामुळे आम्हाला जी किंमत मिळालेली आहे ती आम्ही सार्थ करावी, असं तू दैनंदिन कृपेने होऊ दे. ही प्रार्थना आम्ही धन्यतारक येशूच्या नावात केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आज या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्ती समवेत, प्रत्येक अदीक्षित विश्वासणाऱ्यांसमवेत, सर्व पाळक वर्गासमवेतही आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. Pati
गायने आनंदे मंगला हे प्रेमना प्रभा